पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय तर अनेक नदी काठावरील शेतांचं नुकसान झालंय। शेतकऱ्याच्या शेतात पाऊस थांबला असला तरी शेतात गुडघाभर पाणी आहे। सोयाबीन कापूस पूर्ण खराब झालाय, त्याला बुरा लागलाय। सोयाबीनची झाडं अक्षरशः ओळखताही येणं शक्य नाहीये। ही बिकट परिस्थिती झाली तर हे पीक गेलंच आहे, मात्र आम्ही दुसरं पीक लावायचं कसं? गुडघाभर पाणी आमच्या शेतात आहे असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। सरकारने आम्हाला हेक्टरी 35,000 रुपये तरी द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। या शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल शिंदे यांनी। जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे व नदी नाल्यांना पूर आल्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे। शेती शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी घुसले आहे आणि आपण बघू शकतो की मी आता परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे इथे आहे। या ठिकाणी आपण या शेतात बघितलं तर पीक काय राहिलंच नाही। इथं सोयाबीन आहे का काय आहे, फक्त दिसतंय ते फक्त पाण्यात झालेला सोयाबीन हे पूर्ण त्याच्या नासलेला आहे। त्याच्यात पूर्ण बुरा आलेला आहे। त्याला सोयाबीनची एकही शेंग तिथं दिसत नाहीये। एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण बघू शकतो की यांचं कशा प्रकारे नुकसान झालंय। आपण त्यांना विचारू की काय नुकसान झाले। मागच्या 15 ऑगस्टला लिमला मंडळामध्ये ढगफुटी झाली आणि त्या ढगफुटीमध्ये धानोरा काळे असेल, मुंबर, गोळेगाव, माहेर, त्याच्यानंतर लिमला, देऊळगाव असे सगळेच मंडळातले गावाचं प्रचंड असं नुकसान झालं आहे। त्याच्यानंतर माननीय जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले, परंतु कुठलाही पंचनामा आतापर्यंत झालेला नाही किंवा त्याचा जे GR काढला ते 50% क्षेत्र किंवा नदीकाठच्या एरियाचंच घ्या असा दिल्यामुळे शेतकऱ्याचं एवढं प्रचंड नुकसान होऊनही आणखीन कुठलीच मदत मिळाली नाही किंवा त्याचा पंचनामा झाला नाही। तर याच्यासाठी आमच्या शेतकऱ्याच्या वतीनं अशी सरकारकडे मागणी आहे की हे झालेलं जे नुकसान आहे हे प्रचंड आहे, हे भरून न निघणार आहे। याच्यामुळं शेतकऱ्याचं जे आर्थिक नियोजन आहे ते कोलमडलेलं असं आहे आणि याच्यामधून जो साधारणतः 4 ते 5 वर्षे उत्पन्न जे मिळणार होतं तर ते मिळणार नाही। तर याच्याकरता शासनानं जे कोल्हापूरच्या धर्तीवर आम्हाला 35,000 रुपये हेक्टरचा जे आहे GR, तर ते आम्हाला मदत द्यावी। कारण जे आता शासनानं निर्णय दिला आहे ते हेक्टरी 8,500 आणि त्यातही 50% क्षेत्र त्याच्या